आमच्या हक्काचा मिळाला, आमच्यावर कुणाची काय मेहरबानी नाही, तो आमच्या हक्काचा आहे. काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला. या देशामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे, असं भारताच्या संविधानातला समाजवाद सांगतोय. तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे, लोकांना मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे. हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला. ते कुणाची मेहरबानी नाही आहे. राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिला आहे, विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही, आमच्या पैशातून. आमची परत कळकळीची विनंती आहे, इथं शब्द बदलले जावेत. मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही असं म्हटलं गेलं जायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाही आहे. तुम्हाला तुमच्या हे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तरं अधिकाऱ्यांना देता आली नाहीत. ते वरिष्ठांचं नाव सांगत राहिले, पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली. कारण काय, आमच्या गावातली लोक ज्यावेळेला विरोध करतायत, बोलतायत, त्यावेळेला ही भाजपची 2 लोक, कॅमेरा फिरवा यांच्याकडे, ही भाजपची 2 लोक म्हणतायत आमची गाडी अडवली का, भाजपच्या बापाची गाडी आहे का. आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा. ही तुमची जबाबदारी आहे ना. तुम्हाला जर अडचण वाटते, आमची मागणी हीच आहे, भाजपच्या नावानं चालणार नाही. भाजपच्या पदाधिकारी इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही. दुसरी गोष्ट, ही काही तुम्हाला योजना पोहोचवायची आहे ती गावामध्ये पोहोचवली पाहिजे आणि सरकारी नावावर पोहोचवली. सरकारी खर्चात करत असाल तर सरकारचाच प्रचार केला गेला पाहिजे. व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही, व्यक्तीचा प्रचार करणं ही चुकीची गोष्ट आहे. तिथं सेल्फी स्टँड उभे केले गेलेले आहेत. मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये चालणार नाही. माझं नाव राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान अभ्यासक, संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रभर काम करतोय. आणि दुसरी गोष्ट, संविधानाच्या विरोधात ज्या ज्या यंत्रणा काम करतायत, संविधानाच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी लोक वागतायत, यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं ही आमची जबाबदारी. संविधानातला आर्टिकल 51 मधला पहिला मुद्दा, जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही लोकांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. राजवैभव शोभा रामचंद्र, 8600810043. भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा जो शौर्य दिन आहे त्याला 208 वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी आलेले आहेत. दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर अनुयायांची संख्या ही मोठ्या संख्येनं वाढत आहे. या गर्दीमध्ये 2 पटीने 3 पटीने वाढ होते. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी जे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक मूल्य, संविधानिक तत्वज्ञान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे, असे या ठिकाणी राज सर या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय. सर, काय सांगाल, काय आपलं एकूणच हे मिशन आहे आणि संविधान संवादक म्हणून आपण जे पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात काम करता, एकूणच काय आपला परिचय द्याल? नाव सांगा. जय भीम. मी राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान संवाद समिती महाराष्ट्र ही जे संघटन संविधानाचा प्रचार, प्रसार, अंगीकार, विधायक हस्तक्षेप यासाठी कृतीशील संवाद या पद्धतीनं महाराष्ट्रभर काम करतंय. त्या संघटनेचा राज्य सचिव. सर्वप्रथम इथं या भीमा कोरेगाव मध्ये शौर्य दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना शौर्य दिनाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. संविधान संवाद समिती आणि संविधान त्याचे महाराष्ट्रभराचे संविधान संवादक हे संविधानाचा प्रचार प्रसार करण्याचा आणि सोबतच अंगीकार, ज्या ज्या ठिकाणी संविधानाची अंमलबजावणी होत नाहीये तिथं अट्टहासानं ती संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठीचा विधायक हस्तक्षेप अशा स्वरूपाचं काम महाराष्ट्रभर करत आहे. हे काम करत असताना संविधान संवादक अशी आम्ही संकल्पना रुजवत आहोत समाजामध्ये. म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक संविधानाचा प्रचार प्रसार फक्त करायचा एवढ्या हेतून आलेलो नाही आहोत किंवा या हेतून आम्ही काम करत नाही आहोत. तर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये संविधानिक मूल्यव्यवस्था रुजावी, त्या मूल्यव्यवस्थेत त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनावा आणि यासाठी संवादाची गरज आहे. लोकांना संविधान शिकवण्यापेक्षा संविधानाला समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं संवादाची भूमिका ही संविधान संवादक टीम करत आहे. या देशामध्ये जे सरकार आहेत, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, बाबासाहेब म्हणाले होते की संविधान हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान असलं तरी राबवणारे हात जर लायक नसतील तर संविधान वाईट ठरेल. कसं बघता आज बाबासाहेबांचं जे वाक्य आहे ते काही आर्थिक खरं ठरतंय का? काय सरकारची नेमकी संविधानाबाबतची भूमिका दिसते आपल्याला? अर्थातच
फक्त हेच सरकार असं मी म्हणणार नाही, तर 1952 पासून ते आतापर्यंत संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करावी, काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारं एकही सरकार आम्ही पाहिलेलं नाहीये. हे दुर्दैवानं म्हणावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकार, आता जे सरकार आहे ते संविधानाचं उल्लंघन करत आहे, संविधानाच्या बाबतीमध्ये अंमलबजावणीमध्ये काटेकोरपणा आणत नाही. याचं कारण काय की ज्या प्रकारची जनता आहे त्या प्रकारचं सरकार त्यांना आजपर्यंत आपल्या सगळ्या लोकांना मिळत आहे. जनताच, लोकच संविधानाच्या दृष्टीनं त्याची समज तयार करण्यामध्ये, समज तयार करून घेण्यामध्ये अपयशी ठरलंय. याची संविधानाची नेमकी ताकद काय आहे आणि त्यानुसार आपण काय पद्धतीचा व्यवहार आपला असला पाहिजे हे जनतेला, आणि त्यासोबतच सरकारनं सुद्धा संविधानिक भूमिकेबाबत काय असलं पाहिजे, कसं वागणूक असलं पाहिजे या बाबतीत सुद्धा भूमिका घ्यायला अपयशी ठरते असं स्पष्ट दिसतंय. याचं कारण की संविधान नावाची गोष्ट आम्ही 1949ला स्वीकारली, पण ती नेमकी काय आहे, की आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक कशी आहे याकडे समजून घ्यायला आपण सगळेच जण काही प्रमाणात कमी पडलो. आता गरज आहे की संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य व्यवस्था आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनवण्याची, आणि यासाठी संवादाची गरज आहे. म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला संविधान नावाची गोष्ट म्हटलं की संविधान इज इक्वल टू रिझर्वेशन असं म्हटलं जातं, की आरक्षण हेच म्हणजे संविधान असं मानलं जातं. ही एक संविधानाबाबत असलेला समज आहे किंवा गैरसमज आहे. पुन्हा दुसरी गोष्ट मला त्याबाबत असं म्हणायचं आहे की आरक्षण हा संविधानातला अगदीच 0.00% भाग आहे, त्याच्यापेक्षा बरंचसं संविधान आहे. दुसरी गोष्ट की आपल्या समाजामध्ये, या पूर्ण देशभरामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत. या 2 प्रकारच्या लोकांच्यामुळे संविधानाचा आशय सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. पहिला घटक असा आहे, तो म्हणतो संविधान आमच्या बापाने लिहिलंय, आमचंच आहे असं म्हणणारा एक घटक आहे. आणि दुसरा घटक आहे त्यांच्या बापाने लिहिलंय, त्यांचंच आहे. या दोन्ही प्रकारच्या लोकांच्यामुळे संविधानाचा आशय आता लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. यामध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे, तर याबाबतची स्पष्ट आपली भूमिका हे आमचं आणि त्यांचं यापेक्षा हे संविधान आपलं आहे, याला जपण्याची, त्याचं संवर्धन करण्याची, त्याला वाढवण्याची, त्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. या भूमिकेतनं याकडे बघितलं पाहिजे. राजवैभव सर, एक आपण जर बघितलं तर संविधान अभ्यासक किंवा संवादक म्हणून ज्यावेळेस आपण महाराष्ट्रभर काम करतात, एक प्रसंग प्रचंड गाजलेला आहे की तो मोदी सरकारचा त्यावेळेस जो रथ आला, याचं नावावरून तुम्ही त्या ठिकाणी मुद्दे जे मांडलेले होते, अतिशय प्रभावीपणे ती संकल्पना मांडली होती की हे भारत सरकार आहे, मोदींचं सरकारचा जो तुम्ही बॅनर लावलेले आहेत, आणि हे धाडस जे आहे, हे धाडस जे तुम्ही केलेलं आहे त्याला सलाम करावा लागेल. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ते धाडस केलेलं, नेमका तो काय प्रसंग होता, तो प्रसंग प्रचंड वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर देखील गाजला आणि खूप चर्चेत आला, आणि त्याच्यानंतर जनतेत देखील प्रबोधन झालं. बाबासाहेब आंबेडकरांनाच नव्हे तर संविधान आणि संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये देखील संविधानाबाबतची जागृती, जनजागृती तुम्ही करण्यात यशस्वी ठरलात. कसं बघता, तो काय नेमका प्रसंग होता आणि काय त्याच्यात तुम्हाला संदेश द्यायचा? खरं तर या गोष्टीला मी धाडस असं म्हणणार नाही. कारण काय की संविधान नावाची ताकद एवढी प्रचंड आहे, ती एकदा समजून घेतली